25% पुढारी आणि बाकीचं काय? 100% उधारीच की हसरे तोंडामधून लपली गरिबाची लाचारी खिशात नाही दमडी एक पण वचने भारी भारी चाट परिवर बसून साहेब मोठ्या मोठ्या गप्पा मारी आपल्या वाटेला फक्त आशा आणि डोक्याला चिंता भारी 25% पुढारी 100% उधारी अरे देवा 25% उधारी 100% उधारी 100% उधारी 25% पुढारी 100% उधारी उठा उठा काय करते रे? किचन वाटत धुवून राहिले. अरे ऐक ना. हा ऐका ते बोला ना. अरे मी काय म्हणतो ऐक आधी. आता मी ऐकू राहिले, मी कानाने काम नाही करू राहिले, हाताने करू राहिले, कान माझे ऐकू राहिले. ते काम राहू दे, मला जायचंय तिकडं गावात. मग जा ना. तुम्हाला कोणी अडवलं का? मला अडवलं नाही कुणी, परत तू म्हणशील लय उशीर झाला आणि हे झालं, मला उशीर होणार आहे. का म्हणून उशीर होणार आहे? हा उशीर मग त्यामुळे तुला आधी सांगतो मला उशीर होणार आहे. मला जरा ते शेतीचं काम आहे. शेतीचं काय काम आहे आता? अरे हाय जरा थोडंसं कापले, जरा ते उतारे फितारे देतो. कोणाला? उतारे काही काय नाही, काही आपलं जरा प्रकरण आहे. ये का घ्यायची आपल्याला. मग हिरी घ्यायची तर मग काय आता उतारे पातारे देता बाई? हा लागत येत, मला थोडा उशीर लागेल. कोणाला देता नीट भरोशाच्या नाही माणसाला बाबा काय? कोणाला देत नाही. मग हाय आपलं जर येरीचं काम आहे, ती येर येणार आहे आपल्याला अनुदानमध्ये. तेव्हा चाललोय मी. आणि लवकर या. आणि फोन पण केलं तर फोन उचला. हा हा लवकर येतो. हा चालू ठेवा, त्याला सायलेंट करू नका. मग पान दे. हां येते मी कॉलेजला चालले. आता कवर कॉलेज करायचं आहे? बाद झालं ना आता. BSc फार्मसी झाली तुझी. हां आता मी काय सांगू आता तुमच्या बापलेकीमध्ये. आमचं कोण ऐकत आहे बाई इथं? आमचं काय चालत आहे? तू सांग, मी कॉलेजला मला लेट होतं, मी चालले. मी काय म्हणतो ऐक तू. आता आहे ना हे कॉलेज आहे, तू BSc फार्मसी झाली, मला आता आहे ना हिचं लग्न करून टाकायचं. माझ्या डोक्यावरचा भार जरा कमी करायचा. जा तू ये लवकर. हे कवर ठेवायचं आता. बस ना आता लोक नाव ठेवला मस्त वय झाले, तिची BSc फार्मसी झाली. हां पण मी मुलगी देईन पण नोकरीवाल्याला. हां माझ्या डोक्यात म्हणजे तेच, आपल्याला शेतकऱ्याला अजिबात द्यायची नाही. हो म्हणून तर आज पोरगी एवढी मोठी झाली ना. ते काही काय ना, पण मला मुलगी द्यायची, नोकरीवाल्याला द्यायची. मग आता हा नोकरीवाला मग मुलगी बांगल्याच्या बाहेर निघली नाही पाहिजे. पण आता नोकरीवाला कुठं भेटायचा? ते मी पाहिन, तू नको डोक्याला ताण घेऊ. मी नोकरीवाला माझ्या पोरीला पाहिन म्हणजे पाहिन, पण नोकरीवाल्यालाच देईन, पण शेतकऱ्याला देणार नाही. करा बाई, तुम्हाला काय करायचं ते करा. तू नको डोक्याला ताण घेऊ. तू आवर. माझ्या डोक्याला दाना देऊ आणि तुम्ही माझ्या पोरीचं वय लय झालं लग्न करायचं, पोरीचं वय झालं लग्न करायचं. अरे महेश काय करतो? काय नाही, मोबाईल खेळत बसलो आता. अरे मोबाईल तू आता नोकरी पाण्याचं पाहायला पाहिजे. आता काय सध्या तुझं वय होत चाललंय, तुझी आता तू पदवी घेतलेली, मग तू आता तुला नोकरीचे कॉल येऊ राहिले. तू काहीतरी कॉलच्या दृष्टीने तुला आता पुढं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे नोकरीचं. उद्या आज अशी परिस्थिती आहे की आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण शिकवतो कशा करता, कोणत्या आशेने शिकवलेलं असतं, कोणते येणे की उद्या मुलाचं भवितव्य चांगलं व्हावं, त्याला नोकरी लागावी. आणि नोकरी लागल्यानंतर पुढं सगळ्या गोष्टी शक्य होतात, सगळ्या गोष्टी करता येतात. नोकरीशिवाय कोणत्या या ठिकाणी करता येत नाही. आज असं आहे की कोणी जर शेतीमधून जर डायरेक्ट असा लगेच पुढं आला असं नाही. तुझी काय अपेक्षा आहे? काय बघा करावं? अण्णा, मला शेतीच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही. मला नोकरी करायची नाही, मला कुठं जॉब बघायचा नाही. मला करायची तर फक्त शेती करायची. आज तू जरी शेती म्हणला, शेती ठीक आहे, शेती आपली वडिलोपार्जितची शेती आहे, ती वेल डेव्हलप झालेली आहे. त्या शेती म्हणून आपल्याला आज नाही, पण तू उद्याच्या भविष्य काळामध्ये ज्यावेळेस तू नोकरी करून 1 ते 5-10 वर्ष नोकरी केली आणि 5-10 वर्ष नोकरी करून पुन्हा तुला शेती करायची हे झाली, तर तू तुझ्या त्याच्यामध्ये जे भांडवल निर्माण होतं त्यामध्ये भांडवल टाकायला किंवा उद्या काही आता तू BSc ॲग्री झालं आहे,
म्हणजे शेती संबंधी तुला जे जे प्रयोग करायचे ते पैसे करता येत नाही ना. ठीक आहे, आज मी नोकरीला होतो, मी नोकरी केली, हे सगळं नोकरीचे जीव सगळं झाले. आज ही शेती डेव्हलप झाली, हे बंगला, गाडी, घर, ट्रॅक्टर, आमकं तमकं सगळे पाईपलाईन, बोर, हे कशामुळे झालं? शेतीमुळे झालं का? हे झालं तुमचं. पण आत्ताची शेती वेगळी, तुम्ही ज्या काळात शेती केली ती वेगळी ना. नाही पण आज आता सगळं आधुनिक आलंय. आताचे रसायन वगैरे किती वेगवेगळे आले. तुला अजून पुढचं भविष्य माहीत नाही तुला, की नोकरीशिवाय पर्याय नाही. आज असं आहे की JC लाखो उत्पन्न काढते आणि या लाखो उत्पन्न म्हणून आज त्यांना जर मुली द्यायचं म्हणलं तर त्यांना आज मुली देत नाही कोणी. आज अवस्था झालेली. आज 100-200 मुलं, आज 50 लाख, एक 100 एकर शेती, असं उदाहरण दाखवू की त्याला सोयरेकालीन त्याला मुलगी भेटली. आज प्रत्येकाची अपेक्षा काय वाढली की मुलांनी नोकरी केली पाहिजे. फक्त नोकरी केल्यावरच मुली देतात का? आज मला शेतकऱ्याला मुली दिली. मला एखादं उदाहरण दाखवू की हा शेतकरी, मी शेती करतोय आणि त्याला त्याचं लगेच आलं, त्याला सोयरी असे. आज तुझ्याच वयाचे काही मुलं त्यांचे नोकरी लागलेले की त्यांचे लग्न झाले. आज तुला समजा तुझं वय निघून गेलं. मग तुम्हाला जर एवढं हे करायचं होतं, मग मला शिक्षण कशाला केलं? नाही, त्यावेळेस मी ठरवलं होतं की तू अगोदर नोकरी आणि नंतर छोकरी आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी त्यावेळेस सांगायचं तू बेसी ऍग्री करू नको, तुला शेती करू देणार नाही आम्ही. बेसी ऍग्री कशा करतात तर ते एक मूलभूत शिक्षण आहे की त्या शिक्षणामुळे आपल्याला सर्वांगीण विकास करता येतो. म्हणजे उद्या पैसे बी काढता येतात, तुला त्याशिवाय पर्याय नाही. कारण आमची गोष्ट अशी आमच्या दोघांची बी. हे बघा, मी करीन तर फक्त शेती करीन. जर नोकरी करायची असेल तर मी ती करणार नाही. कारण नाही, मग ज्या सोयरी केली त्याला आम्हाला ते तुम्ही सरळ नाही म्हणून सांगा. एक तर 2 संधी सोडलेल्या आहेत. जर तू माझं ऐकलं नाही तर तू पस्तावशील आणि उद्या म्हणशील तुम्ही सांगत होते ते खरं होतं. म्हणजे या गोष्टी तू अजून विचार कर. मित्रमंडळीत बस, जे नोकरी राहिले त्यांच्याशी चर्चा कर आणि नोकरीमुळे काय फायदा होतो हे त्या ठिकाणी समजून घे. नंतर मला करायची तर फक्त शेती करायची, मी नोकरी करणार नाही. तू या चुकीच्या गोष्टी करतोय. तुला वाटत असेल तू हे नाही, मला करायचं नाही. तुला हे गोष्ट अजून डोक्यात तुझ्या बसत नाहीये. तुला नोकरीसाठी 2दा कॉल आलेले ना, मग जायला काय झालं होतं तुला कळत नाही का जायचं? तुला कसं सांगू यार आता? अरे मला नाही करायची यार नोकरी, खरंच नाही करायची. मला करायचं तर मला शेती करायची. बस तू शेतीलाच धरून बस. तूच विचार कर ना, आता आधुनिक शेती जर केली तर त्या शेतीत आपण किती प्रकारचं काय काय बियाणं वगैरे तयार करू शकतो. हे आपल्याला समजतं, पण नानांना कोण समजून सांगणार? जॉबचं बघ, तू जॉबचं बघ, पण तुझं काही डोकंच चालत नाहीये. नानांना फक्त सरकारी नोकरीवालाच जावई पाहिजे. होणार आहे का तुझ्याच्याने? तुम्हाला हे सांगायसाठी तर बोलवलंय फक्त? हो, तेच सांगायला बोलवलंय. तू लक्षच देऊ नको अजिबात. जॉबचं बघूच नको, ती शेतीच करत बस. त्यांना शेतकरी अजिबात जावई पाहिजे नाहीये. काय करायचं मग आता? हे बघ, मला आहे ना आधुनिक शेती करायची. मला ते नोकरी वगैरे मला नाही करायची रे. त्या नोकरीच्या फांद्यातच नाही पाडायचं मला. कोण उठन सकाळी नोकरीला जाईन, परत घरी यात, तेच कोण 8 घंटे घालीन? बरं सांग बरं. गावात शेती केली, गाव आपलं डेव्हलप होईल, किती भारी होईल. तू विचार कर ना. ते गावाचं काय करायचंय तुला? लग्न करायचंय की नाही ते सांग. मग आपल्या शिक्षणाचा फायदा काय? मग तुला लग्न करायचं असेल तर तुला नोकरी बघावी लागणार आहे. मला तर लग्न करायचंय, पण मला नोकरी नाही करायची, मला शेती करायची. मग नाही होऊ शकत आपलं लग्न. नानांना जावई नोकरीवालाच पाहिजे. तू ठरव काय करायचं. तर तुला खूपदा सांगितलंय, समजून सांगितलंय, तुझ्या डोक्यातच बसत नाही. काय करायचं आता? अरे गुटरू 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 करतात पोरं. गुटरू 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 शाळा शिकायला पोरं शाळा शिकत नाहीत. काय झालंय? गुटरू 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 करतात. डोक्यात लागला काय कळलं? अरे तिकडं बघ, कॉलेज सोडलंय. काय कॉलेज सोडून बसलेत आड बाजूला, गुटरू गुटरू करतात. असं का? हा काय कुठं नाही बोल. अरे आई बाप शाळेत घालीत पोरांना शिकावा म्हणून, काहीतरी घडावा म्हणून, आणि पोरं त्याचा फायदा उचलतात. कॉलेजला जातात पोरी, फिरायला पोरं सगळं जातात बाहेर कुठं पण डोंगरा नागराला. अरे बापरे. अरे आत्ता बघून आलो मी. अरे काय आई बापाला पाण्यात बुडी देत राजू शेठ. हा हे थांबलं पाहिजे. बरोबर आहे. हा नाही 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 नाही, हे चुकीचं आहे. गुटरू गुटरू करतात.
आडुशाला बसू देत आवडे त्याच्या आईला काही करायला लागले लोक बघावं लागेल काय कळा ना काय चाललंय काय ते इथून नानाची पोरगी आहे राव नानाच्या कानावर घालायला पाहिजे गाड्या थांबा थांबा काम आहे तुझ्या एक मत काय म्हणतो टेलर? काय कसं सांगा मला काही कळणारच भाऊ तुमच्या वीस अरे ह्या देवापाशी आणि तू सांगायला भेटतो का काही असं काही सांग ना तू. काय आता उभ्याने सांगण्यापेक्षा 2 मिनिटं या इकडे काय म्हणतो बोल. तेव्हा मी आता काय बघितलं रावड्यात वाटाने काय रे तुमचा विश्वास नाही बसायचा माझ्यावर आणि मला बी ते तुम्हाला सांगू वाटेना अरे तू काही असू दे काही सांग ह्या देवाला देव त्याचं कम्प्लेट छाडाच सगळं लावणार. काय आता कसं सांगावं मग ते डोकंच बंद पडले सांग तू सांग हां सांग टेलर सांग तू माणूस ओळखून सांग म्हणू नका बरं का नाही त्याच्या आईला काय आहे? सांग तू नाही म्हणत कोणालाच नाही म्हणत. ते नाना नाही का नानाची पोरगी हां हां आणि एक पोर आहे तिथं काय ते ना आता मी म्हणावं तर नाना माया भरोसा ठेवायचा नाही कोणता फरे रे कोणाला सांगू नका कोण नाही ऐकत सांग चल. मा नाव घेऊ नका बरं का तो सरांचा पोऱ्या कोणते सर रे सरांचा पोऱ्या आणि नानाची पोरगी तिथे असं बसली का? होत्या म्हणून मा नाव ना घेऊ पण ते चालले होते त्यांच्या गप्पा तुम्ही असं नानाच्या का? कानावर घाला आणि सांगा नानाला समजून तुमचं नानाचं बरं आहे माझं काय नाना नाना ऐकणार काय नाही. आता माझी जोडीदाराची आहेत. तेच मी म्हणलं बुवा, तुम्ही तेवढं बघा हा ते सांगायला एवढा भेट होता होय मी लगेच सांगतो तुमच्या नानाला. पद्धतीने सांगा आणि माझं नाव ना घेऊ त्याच्यात बर 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 हं? तुला काय नाही रा केलं मी बरोबर नानाची भेट घेतो. तुम्ही नानाची गाठ घ्या आणि सविस्तर सांगा हा. मी माझ्या डोळ्याने आत्ता बघितलं एवढ्यात असं ना? मग चालतंय येऊ का तेवढं मग? हा या हा ठीक आहे ताई अरे लसूण आता चांगला आहे गाडी हा नाही गावरा नाही भाऊ आता हे लसूण आपला चांगला आला पाहिजे हा आता दरवर्षी इकत घेऊन कुठं खायचं बसायचंय हा अरे बाबा चांग हा लावायचा नाही नाही लावायचं आपल्याला लसूण हा हे काही ठेवायचं नाही आणि मागच्या वर्षी जरा आता या वर्षी जरा जास्त लावू हा अजून 4-5 किलो विकत आणू हा हा आणि लसूण बी लय गावरा नाही मस्त वास येतोय बाबा हा मी म्हणतो ते लावलेलं बरं का आता नवीन म्हणते ते पेरी ते ट्रॅक्टर जमतं का ते पेरलेलं हा जमत आहे ना चांगला येतो चालन बाबा मग आता जाऊ एवढ्या वर्षी आपण काय करू लावू आणि पुढच्या वर्षी मग पेरू मग हा नाना अय नाना काय म्हणतो देवा इकडे 2 मिनिटं. आलो आलो ते देवा आवाज देतो मी येतो जाऊन तिकून हा अरे नाना काय म्हणतो देवा मला एक असं कळलंय काय पण कसं सांगाव अरे सांग ना अरे तू हेच काही समजा तू माझा जोडीदार आहे अरे मग काय आहे जोडीदार पण तुझी मुलगी काय हा आणि माझी काय 2 नाही 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 बरोबर आहे त्याच्यामुळं वाटतं बुवा कसं काय सांगावत. अरे काय झालं सांग ना तू काय पोरीने काय केलं सांग बरं मला काय सांग उघड उघड बोल तसं असं गुरफाट्यात बोलू नको सरळ सांग अरे माझा तुझ्यावर विश्वास आहे ना अरे ते पर्या नाही का त्यो आणि आपली ती पूजा हा ते सरचा पोऱ्या हा अंग त्योच हा 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 ते मला एक जणाने असं सांगितलंय हा. की बुवा ते एक ठिकाणी बसलेले पाहिलेत हा गार्डनला. देवा हा हे तू जरी मानला ना सरचा पोऱ्यांना आपली पूजा एकत्र बसलीत हा जरी तर मी माझ्या पोरीला दापीन माझं काम आहे आपल्याला आहे ना वाय मार्गाला जाऊ देणार नाही हा आपलं रक्त आहे आपलं गावात नाव आहे ते मस्त खात्री आहे पण जे मला सांगितलंय ते मी सांगतो एक मित्र म्हणून. अरे तू सगळं सांगतोस ते खरं आहे पण आपण बघा पण मी म्हणतो काय हरकत आहे समजा जर आपण तो जर विचार केला पुढचा की बुवा मग देवा द्यायला ते- तू काय म्हणतोस म्हणजे तू डोक्यात आहे काय तू माझी मुलगी देवा सरच्या पोराला द्यायची अरे हे जमणार नाही माझ्या पोरीला मला कसं दापायचं ते मी आपलं पगन तू इथपर्यंत सांगितलं शेलय मेहरबानी झाली तुझी आहे का माहित पण अरे तुम्ही त्या सर चांगले तुला आता- माहित आहे का काही त्या सरच्या पोराला 2 कॉल आलेत नोकरीवाल्याची हा. नोकरीचे आणि त्याने ती नोकरी सोडली आणि ती शेतीमध्ये तरफडत बसलाय हा याला मी पोरगी देईन वय हा अजिबात जमणार नाही मला माझी पोरगी द्यायची नोकरीवाल्याला द्यायची माझ्या लेकराला मी दापीन ना
हा शेतीत सुद्धा काय कमी आहे हो नाना तसं ते माझ्या डोक्यात ते शेतीचं नाहीच. माझी पोरगी नोकरीवाल्याला देणार म्हणजे देणार, मला शेतकऱ्याला मुलगीच द्यायची नाही. हा काय डोक्यात खुळं घालून बस ते खुळं नाही माझं नोकरीचं तरी अरे काय आहे यांच्या जवळ, हे नोकरी कवर आहे, हे शेती कवर आहे, पाऊस पडन तवरच आहे ना. हा अरे नोकरीवाल्याला मारायलाच नाही. कसं हा. म्हणून नाही काय त्याला कमी, महिन्याला 1 तारीख झाली पगार आहे का, पैसे खाणार आहेत का ते? अरे ते काय शिकवलं तर? ते शेत काही हो मला ते सांगू. शेतीचा विचार करा, माझा असं दोस्ती नात्याने म्हणणं आहे तुम्हाला. माझ्या डोक्यात एकही देवा तू सांगितलं ना लय झालं. मला सरच्या पोराला मुलगी द्यायची नाही म्हणजे नाही. त्यांनी 2 नोकऱ्या सोडल्या तर ते BSc फार्मसी करून शेती करतोय, काय एवढं त्याला कमावणार आहे त्याच्यात. मला मुलगी माझी द्यायची, नोकरीवाल्यालाच द्यायची. हा तू एवढं सांगितलं, लय मेहरबानी, उपकार झाले. या तुला असं का? चहा, आज मी तुला चहा नाही पाहिजे, निघा तुम्ही. नाही आता माझं काम होतं. अरे बाबा सगळं पण सांगितलंय. बरं होतं. नाही नाही तुझं मला इथपर्यंत पटलं, पण कुठपर्यंत माझ्या पोरीची तो चुकी दाखली इथपर्यंत पटलं. पण तू म्हणतो सरच्या पोराला द्या, हे मला नाही पटला, हे मी करू पण शकत नाही. मला हा वाटलं माझ्या डोक्यात फक्त एकच आहे, माझी मुलगी मी नोकरीवाल्याला देणार म्हणजे देणार, याच्यात मी ठाम. हा आणि माझ्या पोरीला मी आपलं करतो ना सरळ. हा तिच्या डोक्यातलं मी काढीन नाही. हा तुम्ही यावे, या लय झाले उपकार तुमचे. आज मी तुम्हाला येऊ का मग? या 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 आता सांगितलंय तुम्हाला. अहो मी तुमच्या सांगितलं डोक्यात तुमचं मला इथपर्यंत पटलं ना, मी अजूनही मी सांगतो ना तुम्हाला, माझ्या पुलीची चुकी दाखल तुम्ही इथपर्यंत पटलं. पण तुम्ही म्हणता सरच्या पोरासंग हे होऊ शकत नाही, मला माझी मुलगी द्यायची, नोकरीवाल्याला द्यायची, हे माझं पक्क आहे. हा तुम्ही या बघन ना मी. हा माझी पोरगी होय, अरे मग रक्त आहे ते, मी सांगेन तेच करीन ती. हा ऐ पुरी मोबाईल पाहणं बंद कर ना, अभ्यास कर. तुझा बाप येईन तर आणखीन ओरडेल. पहिलेच लग्न. आता मी काय समजून सांगू, मोबाईल पाहू राहिले म्हणून सांगू का? हा ओरडू नका म्हणजे कशाला, आपणच चुकावं नाही. पहिले अभ्यास कर, बंद कर तो मोबाईल, नको मोबाईल पाहू. आता काम तर मीच करू राहिले, तू मोबाईल पाहत बस. अगं काय हसत येईन काय नाही. अगं नको, अगं ती आली तर ओरडतील आणखीन. बाई अभ्यास कर ना, गप गुमान. हा काय चाललंय रे? काय नाही, हे चाललंय, काढू राहिले जराशे सोयाबीन याच्यातून. हे पोरी काय चाललंय तुझे? जरा माझ्या कानावर आले, जरा नीट तू राहा. काय कानावर आले तुमच्या? तू शांत बस. तुला माहिती आहे काही तोंड नको घालू तू. आता काय सरच्या झालं? पोरासंग पुढं बसली होती तू. हा पुढं बसली होती, नीट बोल, नीट खरं खरं सांग. पुढं बसली होती, तुला तोंडाने सांग, नाही त्या दांडा ते नीट करीन मी. ऐ अहो काय विचार झालंय? त्याला. तू शांत बस, तिला विचारतो ना, सांग रे कुठं होती तू? आता बोलत होते मी, काय बोलत होती त्या संग तू? काय गरज होती? काय बोलली तू? त्याच नोकरीचा विषय सांगत होते. त्याला नोकरीची मला द्यायची नाही तिथं. तू कशाला त्याच्या नादी लागली तू? हा मग चव घालते का गावात तू? हा लय शहाणी झाली काय तू? ऐ हिचं 4 दिवसात लग्न करणार आहे मी. हा 4 दिवसात? ते तू गप 4 अहो पण दिवसात. ऐका ना, 4 दिवसात लग्न करायचं कस काय? बस्ता बांधायचं कधी? ते काय नाही हळद करणार, लावायची मला कधी? बसता सुपारी बिसता फोडायची नाही. मला कधी? उचलून द्यायची हिला बरं का? ऐ तुला मी काय सांगितलंय? अहो अहो बरं का? बरं का? चल मारू काय लागली तू? तू काय सांगतीस? हिला लाज वाटली पाहिजे. माझ्या गावात नाव घातली भाई. हा मी तिला ठेवत नसतो. हा 4 दिवसात तिचं लग्न वाटायला लावून नाही मोकळं केलं तिथून पुढं. हा आणि तू पण येऊ नको लग्नाला. तिला ना गाडीत घालून मी नेईन तिकडं. हा माझ्या गावात नाव घालता वय रे. अरे एवढं नाव कमीलंय मी. आणि मला हेच मित्र येऊन मला सांगत येतोय तू गप बसतोय लाडामुळे हे सगळं द्यावर मला पाहायची वेळ आली. कान सगळी तुला चालू आहे आतमध्ये. काय माणूस आहे बाई, कोण काय बोललं, कोणाचा डोक्यात राग घेतलाय, कुशाला पोरीला मारू राहिले आणि काय त्या पोरीच्या लग्नात लावायचं मागं लागले बाई. काय करावं आणि काय नाही, अवघड आहे. पोरगी आली ते बॅग तरी घ्या. कसं झालं ग पोरी असं? तरी विचार बी ना माझ्या पोरीचं असं माणूस. जाऊ दे, चल तारे चल. काय चल, हे सगळं तुमच्यामुळे झालं.
तुम्हाला नाही म्हणत होते मी, पण नाही, तुम्ही नाही ऐकलं माझं. अरे मला माहित होईन का असं होईल म्हणून हा? अरे मी माझ्या पोरीचं वाटोळं करीन काय हा? चांगले माझी लेकरू सुखाने राहत चांगलं, तुम्हाला नाही पावलं गेलं. चल पोरी चल चल. चल बस आता झालं गेलं, जाऊ दे आता, ते काय कोणाच्या हातातलं आहे का? राम राम नाना. राम राम देवा, राम राम. बसले. फसलोय देवा. मला समजलं ते. हा ना देवा, जरा वाईटच झालं रे. हा काय झालं? म्हणलं बघावं नानाला बोलून, आणि तुमच्याकडे यायच्या अगोदर मी ते सरांना बी बोलून आलो. सरांसंग बोललो, म्हणलं आता आपला दोस्तच आहे नाना, हा हा हा. मुलीचं असं झालंय. हा, हा. मग त्या हेतूनही सरांकडून बी येता जाऊन आलो. सर झाले ना राजे सर बोलले. तर आता आपण जाऊ, मग नाही, होते जाऊ ना आपण. होतीलच ते, जवळजवळ झालेत, पण मला 100% नाही गाडी देता यायची. चालेल. आपण दोघं जाऊ, बघू काय म्हणते ते. चालेल ना देवा. है का नाही? देवा पण माझ्याकडून लय मोठी चुकी झाली रे. मी त्या मुलाचं वळणच पाहिलं नाही, फक्त सर्व्हिसवालाच पाहिला. त्याचं चालचलन काय होते पाहिलंच नाही मी. आता त्या पोराला दारूचा नाद, वाईट नाद. हा अरे असते 4 दिवस जवानीचे त्यांचे. अरे हाय पण आपण कसं इथलं जे शिवाचं आपल्या ओळखी पाळखीचं नात्या गोत्यातलं असतं ते चांगलंच असतं राव देवा. ही माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. मी फक्त सर्व्हिसच्या फापाला गेलो, पण माझ्या पोरीचं मी वाटोळं केलं देवा. कर्माच्या पुढे कोणाला जाता येत नाही. काय नाही नाना, माझ्या पोरीचं मी स्वतः वाटोळं केलं देवा. मी काहीच पाहिलं नाही. महिन्यात पोरी जावं तुमचं काय कुक पुसला गेला माझ्या पोरीचं. कर्म म्हणायचं, झाले ते कर्माने हो द्या. जाऊ आपण सरांकडं आणि चालन देव, जाऊ आपण. आता तुम्हाला माहिती आहे, जर माझा शब्द हाय. एखाद्या शब्द दिला का एखाद्या कामाचा, त्याचा आपण शेवटच करीत असतो. चालन देवा. काय? तुम्हाला बी माहिती आहे. अरे येऊ का मग? ये देवा ये. पांडुरंगा लय वाईट झालं. काय द्यावं, काय ना आज काय झोपले बरोबर, आज काय काम करणार? आता काम असं काढलं तुम्हाला, त्याशी जे बोललो ना मी. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. कल्पना तर आहे ना तुम्हाला. नमस्कार. 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 तेव्हा मग त्या विषयावर आलो होतो, किंवा ते नानाला बी सांगितलं, आणि तुम्हाला ते त्याशीच बोललोय हा ना घेऊन सर. येतो म्हणून. झालं आता. सर माझ्याकडून बी चुकीच झाली, गाढवपणा झाला माझ्याकडून. माझ्या पुरीचं आता काय नाही, सर्व्हिस मी डोक्यात फॅट घेतलं. नशिबाच्या गोष्टी असतात नाना. आहे ना, आहे ना, बरोबर आहे. शेवटी तिथंच होत असतं. आहे ना. आता या गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत. आता मला फक्त मुलाशी 2 मिनिटं चर्चा करून तुम्हाला एक फायनल निर्णय आपण घेऊन टाकू. चालेल 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 ना. चालेल आता आता मुलाला तर विचारावंच लागणार ना. आता महेश, आता होतं त्यांचं पहिलं प्रेम सगळं, पण बघा बघा तुम्ही आतमध्ये जाऊन सर. मग सर आतमध्ये ना, हा. बघा तुम्हाला पहिलं सांगत नाही, होतो, आहे सर, खरंच आणि देवावानी माणूस ठरलेलं आहे. काम आहे ना, आपण देवानी माणूस शेवट करीत असतो, नाही, तरच सर. आपण त्याच्या डोक्यात. देवाचं बरोबर आहे. नाही नाही टेलर देवाचं नाही त्याच्यामुळं नाही सरने बी ऐकलं. नाही हा, एवढ्या सरांना सोप्या मी गोष्टी नाही सांगितलं, का? त्यांनी ऐकलं, आणि आता काय म्हणले, मुलाचं विचार मुलासंग बोल. नाही, बोलू दे ना, मुलासंग बोलू दे. आहे का नाही, बोलू ते बी बरोबर योग्य आहे, आहे हा. ना. आले आले पोळालेले इथं आले आले. आता झाली मुलाची चर्चा? चर्चा झाली, मुलाला समजून सांगितले, आणि त्याचे थोडं ओझरती पहिली थोडं हे कल्पना होतीच मला, आहे नाही सर. परंतु आता तुमचे काही याच्यामुळं ते गोष्टी होऊ शकल्या नाही. परंतु ठीक आहे सर, मी लय आता त्या गोष्टी झाल्या आहेत, लय पण त्याला सगळ्यांनी लय मेहरबानी, लय लय आभार आहे मी तुमचे. नाही, बरोबर, लय उपकार मानतो सर मी तुमचे. हे जर सोयरीक झाली ना सर, माझ्या बी मुलाचं हा. झाली आता काय अडचण नाही. आता तुम्ही फक्त सगळी तयारी करा. नाही, नाही, माझी आणि तयारी. तुम्ही आपण लगेच ते उरकून घेऊ. चालेल सर, याला वेळ नाही लावायचा, लगेच वाजून टाकू आता आपण. हा या समाजामध्ये आपण आता हे प्रथा आपण पाळल्या पाहिजे. आता आहे नाही म्हणजे आपण काही सर, लय मोठा मन केलं सर कारण तुम्ही. काय एवढं होतं, सोपं नाही सर. आज आपण त्या दृष्टीने पाहण्यापेक्षा आज ज्या मुलीवर काही गोष्टी संकट आला असेल तिला आपण हे करणं, तिला साथ देणं हीच खरी आपली आहे. आहे सर, आहे. म्हणजे या गोष्टी आपण आज शिकलेल्या, समाज शिकलेला आहे, आज शिकलेल्या गोष्टी शिकलेल्या मुला मुलींनी आपण सुधारलं पाहिजे, आणि त्यातून पुढचा आदर्श, पुढच्या पिढीने त्याचा आदर्श घेतला पाहिजे. म्हणजे आज आपण सगळ्या गोष्टी ओके डन अगदी आनंदात करून घेऊ. काही अडचण नाही, तुम्हाला अडचण नाही, आम्हाला अडचण नाही, मुलाला अडचण नाही. लय मेहरबानी आहे सर तुमची, लय मेहरबानी. याव का सर मग? यावं का मग? वाजून टाकू मग सर. हा काही अडचण चल नाही. चल देवा, चल चला चला टेलर, चला चल ना, चल चल. चल चल. नमस्कार. मंडळी.
पाहिलं, नोकरीवालाच मुलगा पाहिजे, श्रीमंतच मुलगा पाहिजे, या नादात मुलींचं असं वाटोळं होतं. त्यापेक्षा आपण गरीब पाहिला. सगळ्यात आधी तर आपण त्याचे संस्कार, त्याचे वळण, त्याचं घरदार हे सगळं पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल आणि आपली मुलगी तिथे सुखाने नांदल. काही जणांचं असं म्हणणं असतं की बंगल्यावाला, नोकरीवाला, शहरात राहणारा, वेगळा राहणारा पाहिजे, तो रंगाने गोरा पाहिजे. अहो, रंग गोरा आणि काळा दोनच रंग आहे. ह्या रंगाच्या नादात, पैशावाल्याच्या नादात, नोकरीवाल्याच्या नादात आपल्या लेकीचं वाटोळं करू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आजची सध्याची परिस्थिती पाहिली तर बरेचसे पालक वर्गाला वाटतं की नोकरीवालाच मुलगा हवा आहे. परंतु आज परिस्थिती बदलली. आज शेतीमधून सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळून लोक आज या ठिकाणी काही मुलं जिद्द चिकाटी, ज्यांच्या अंगी परिश्रम करण्याची क्षमता आहे, अशी मुलं शेतीमधून सुद्धा चांगल्या प्रकारचं रोजगार उपलब्ध करून इतरांनाही रोजगार देतात. म्हणजे असं नाही की शेतीमधून फक्त एक जणाचं नाही तर अनेकांना रोजगार मिळून शेतीला अनेक प्रकारचे पूरक धंदे व्यवसाय करून सुद्धा शेतीमधून सुद्धा प्रगती होऊ शकते. आणि म्हणून आज समाजाने नुसतं नोकरीकडे न पाहता शेतीवाला करणारा मुलगा चांगला असेल, सुसंस्कृत असेल तर त्याला प्राधान्य द्यावं, ही माझी या ठिकाणी एक विनंती आहे. अशा प्रकारची मी एक विनंती करतो. विलास पंडित मेहकरीकर 25% पुढारी, 100% उधारी. लाईक करा, शेअर करा आणि पाहण्यासाठी विसरायचं नाही. सबस्क्राईब कोण करल? आणि ते पण करायचं. हा, बेल आयकॉन कोण दाबन? आणि ते पण दाबायचं. कोणी? प्रेक्षकांनो, बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा फक्त 25% पुढारी, 100% उधारी. उधारी. धन्यवाद. धन्यवाद.